नमस्कार. मला लई दिवसाचं एक बोलावं वाटत होतं. लई लोकं बोलते मी कॉमेडी व्हिडिओ नाही करीत, पण माझ्या डोक्यात म्हणजे वेगळ्या गोष्टी चालू असतात. आता बघा, आमच्या इकडे एक मुलगी आहे. तिचं वय फक्त 30-32 वर्ष आहे. पण नवरा वारला समजा. नवरा वारला, लहान 2-3 लेकरं आहे तिचे. मग तिला आता कामानिमित्त नवरा मागं पुढं तर कोणी नाही तिच्या. ना देर ना भाया. आणि आजकालचे देर भाया कोण कोणाचं करीत नाही हो. ज्याचं वजन त्यालाच उचलावं लागतं. म्हणून म्हण आहे ना ती, म्हशीचे शिंग म्हशीला जड नाही. तिचे लेकरं तिला जड नाही. तिला काम करणंच आहे, तिला मेहनत करणंच आहे, तिच्या मुलांसाठी कष्ट करून त्यांना सांभाळणं आहे, त्यांचं शिक्षण संसार पाणी तिला करणंच आहे. मग ती बाहेर पडली कामाला. आता 2-3 वर्ष झाले नवरा वारून. मग लोकांना म्हणावं, बाई आणि किती वय आहे तिचं, 32-33 वर्ष. बाई नवरा वारला तर बाई टिकली लावी ती. बाई काळ्या मण्याचं गळ्यातलंही घाली ती. का हो? काळ्या मण्याचं गळ्यातलं घातल्यानं काही त्यानं कोणाला वाईट वाटतं का? काही गलत काम करते का? आता लग्न करून त्यानं घरी ती आली, नवरा करून त्या घरी आली. मग ती लग्नाच्या पहिली टिकली तर लग्नाच्या पहिली लावतात मुली, बरोबर. पण मंगळसूत्र ठीक आहे, लग्न झाल्यावर घालतात नवऱ्याच्या नावानं. मग नवऱ्याच्या नावानं तिला आयुष्यभर जगायचं आहे त्या गावामध्ये, बरोबर. तर मग तिनं जोडवे घातल्यानं, गळ्यातलं मंगळसूत्र घातल्यानं फरक पडतोय पुढं? मला हे सांगा. त्रास होतोय का कोणाला? मला हे कळत नाही का बायानं नावं का ठेवावं. आता समजा बायको जर वारली, तर नवरा कोणता शिंगार कमी करतो? तो शिंगारच करीत नाही, ठीक आहे ना. पण म्हणजे त्याला विधवा बोलल्याच जात नाही. मग बाईलाच का बरं नाव आहे? बाई विधवा आहे, बाईलाच का बरं नाव? बाईलाच का बोलत्या गळ्यातलं नाही घातलं पाहिजे, चांगली नाही राहिली पाहिजे, नवरा वारायचं तर हिला काही फिकीरच नाही. अहो पण जेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो, जेव्हा ती कामाधंद्याला जाते लेकरा बाळासाठी, तिच्या लेकरा बाळासाठी कोणी आणून देतं का हो? 4 पैसे देते का आणून? आई बाई तू कामाला जाऊ नको, बाहेर आता तो नवरा वारला, तू घरातच राह, पोरांचा सांभाळ कर. आजूबाजूवाले तिला कधी महिन्याला 10,000 5,000 10,000 देतात का? नाही ना. मग फुकटचं तोंड असल्यावर उचलायचं जीवन लावायचे टाळ्याला का? ठीक आहे, बोलणार नीचे नवरे जास्त चांगल्या कामायला असतील, त्यांच्या त्या घराच्या बाहेर पडत नसतील. आता जिचा नवरा समजा वारला, तिचाही नवरा तिच्यासाठी करीतच होता, तिच्या लेकरासाठी करीतच होता. पण तो वारल्याच्या नंतर मग कोण करेल? लेकरं जर लहान आहे तर कोण करीन, कोण देईन? मग तिनं काय रस्त्यावर बसून काय भीक मागायची? नाही ना. वरून तिला विधवा आहे बाई, याला हात नको लावू बाई. लग्न कार्यालाही जाती बाई नटून खटून, इकडं तिकडं बाई जाती, बारशालाही जाती बाई, लग्नालाही जाती बाई, कुठं हळदीलाही जाती बाई. नवरा वारलेला आहे पण बाईला जरा पण बाईला शरम नाही बरं का. का हो? बायको वारल्यावर नवरा सगळीकडे हिंडू शकतो, त्याला का नाही म्हणती? जसं बाईला म्हणते बाई विधवा आहे, मग नवऱ्याला का नाही म्हणते? नवऱ्याला काय म्हणते, रांडका म्हणतात का हो कोणी नवऱ्याला? मग जसं जीवाला वाटतं ना, आता हा रांडका शब्द बोलायला पण लाज वाटते, मनाला अवघड वाटतं. पण गड्याला का नाही बोलते कोणीच? गडी तसाच राहतो. बाई तर बिचारी माहेर घरून जन्म घेऊन माहेरचंही नाव रोशन करते, परत सासर घरी येते, इकडेही मेहनत करते, कष्ट करते, इकडचंही नाव रोशन करते. आणि वरून नवरा वारला का परत तिचा साज उतरून घ्यायचा. ती का काय सणासुदीचं पांघरून आहे काय बाई? नाही ना. तिचं बी आयुष्य तिला आहे ना जगायचा अधिकार. जन्माला तर माणूस एकदाच येतं, मग तिचा अधिकार तिला आहे ना जगायचा. असे लई लोक आहे जगामध्ये का दुसऱ्यावर निंदा करणारे, खूप लोक आहे. आता जर समजा तिचं 30-32 वर्ष वय आहे, असं जर बायको वारली आणि नवऱ्याचं वय जर 30-32 असलं, तर लोक काय म्हणते, बाई लई कमी वयात त्याचं वय आहे का? त्याचं काय वय आहे? बायको मरून गेली, त्याला भाकर तुकडा करून घालायला लवकरात लवकर 5-6 महिने एकदा झाले नाव. आता बायको वारली, 5-6 महिने झाले तिला वारून, का लगेच दुसरी पाहिली पाहिजे? कारण की त्याचं वय आहे का? एवढं पहाडासारखं त्याची जिंदगी पडली, त्यानं कसं जीवन घालवावा? त्याला जोडीदारी पाहिजेच ना. हां, पोरायला सांभाळायला, त्याला सांभाळायला. कारण की तो एवढा कमजोर राहतो ना. नवरा किती कमजोर राहतो का त्याला लगेच सांभाळायला दुसरं पाहिजे? बायकोला म्हणते का हो कोणी, एक बाई एवढी तरणी व 30-32 वर्ष वय, विधवा झाली बिचारी, तिनं दुसरा नवरा करावा, तिच्यासाठी कोणीतरी शोधावा आपण, असं बोलतं का हो कोणी? का नाही बोलती? बाईला का नाही बोलती? म्हणजे तिचं वय किती कमी असलं तरी तिनं पूर्ण जिंदगी त्या लेकरायसाठी घालवायची. आणि लेकरायसाठी कामधंद्यालाही जायला लागली का तिकडूनही लोकांचे बोलणे ऐकायचे.
अशी नाही राहिली पाहिजे, तशी नाही राहिली पाहिजे. म्हणजे लोकांचं म्हणणं कसं आहे, जग कसं आहे, जग पायी पण चालू देत नाही आणि जग घोड्यावर पण चालू देत नाही. लोकांचं म्हणणं कसं आहे, विधवा झाली म्हणजे बाईनं सफेद साडी घालायची किंवा काळी साडी घालायची, पदर घेऊन चालायचं, टिकली नाही लावायची, गळ्यात काही नाही घालायचं, कलरच्या बांगड्या नाही, कलरची साडी नाही घालायची. मग तेव्हा म्हणतील लोक, हां हे विधवा आहे, म्हणजे तिचं आयुष्य तिला जगायचा अधिकार नाही. हा आपलं त्या विधवा बाईचं आयुष्य सगळं जगाच्या हातामध्ये, जग जसं म्हणून तसं चालायचं. जगाची पर्वा करायची नाही कोणची विधवा बाई असली तर, कारण की तिचा नवरा नाही, नवराच नाही पर्वा करीत. नवरा जर बिनधास्त राहत होतं, बायकोनं का नाही राहायचं? नवरा नाही पर्वा करीत, नवरा तर मरून जातो, पण नवऱ्याची जर बायको मिली तर तो बिनधास्त राहू शकतो, तर बायको का नाही बिनधास्त राहू शकत? फक्त तिनं वाईट 2 गोष्टी नाही केल्या पाहिजे. 2 वाईट गोष्टी नाही केल्या तर बाकी सगळ्या गोष्टी करायला तिला अधिकार आहे. जगायचा अधिकार आहे, हाऊसमाऊस करायचा अधिकार आहे, चांगलं राहायचा अधिकार आहे. ती पण जन्माला एकदाच येते ना, मग तिच्यावरच काय एवढं बंधन? म्हणून म्हणते हे जग आहे ना, पायी चालू देत नाही, घोड्यावर चालू देत नाही. आणि गड्याची जर बायको वारली तर त्याला लगेच 6 महिन्यात दुसरा नवरा सगळं गणगोत शोधायला लागतं, तो पण तयार होतो. पण बायकोचं जर नवरा वारला तर बाईसाठी तिथं लग्नाला तयार होतच नाही. असं मुलांसाठी नसतेच होत. पण तिच्या मुलांना आणि तिच्या घरच्यांनाच हा विचार केला पाहिजे का ही बाई एवढी तरणी, उद्या ती लहान 32-33 वर्षामध्ये विधवा एखादी बाई होती आणि तिच्या मुलाला लहानची मोठं करता करता तिचे मुलं मोठे होतील आणि ते पण आपलं मुली असन का मुलं असून लग्न करून निघून जातील, तेव्हा त्या बाईचं काय? ती कोणाच्या आधारानं राहील? तेव्हा याच्यावर पण लोकांना विचार केला पाहिजे, स्वतः मुलांना विचार केला पाहिजे. कोणाचा बी असो, कोणाचे पण असो. मला जे पटलं मी बोलले, तुम्हाला नसून पटलं नका बोलू. पण विषय मला असं वाटतं का आजचा काळ तोच आहे का तिचा पण विचार करा ना. आणि जर नाही तिच्या लग्नाचा विचार करते कोणी, तर कमीत कमी ती कशी राहते, काय राहते, ती मेहनत करून स्वतः कमी ती खाते, तर तिच्यावर टीका करायचा अधिकार पण आपल्याला नाही, कुणालाच नाही आहे. तिच्या मनानं तिला कसं जगायचं जगू द्या. तिच्या मुलांना आवडलं, तिला आवडलं, बस विषय कट होतो ना. नुसते हे नावं ठेवून एखाद्याच्या काळजाला भोल पाडायचे. अशा ना हजारो बायका हो नावं ठेवणाऱ्या, आणि 200-250 बाया चांगल्या आहे का त्या सपोर्ट करणाऱ्या असतात. म्हणून म्हणते. आणि तिला जिचा नवरा मरतो तिला कधी विधवा बोलू नका, ताई बाई म्हणूनच बोला. म्हणजे तिला सपोर्ट करा, तिला आधार द्या. म्हणजे ती अजून जोमानं तिच्या लेकरांसाठी मेहनत करून तिचे लेकरं सांभाळेल. ती कोणाकडे मागत तर नाही ना, स्वतः मेहनत करून लेकरांना लहानची मोठं करते, शिकवते ना. तर तिला कमीत कमी चांगलं तर बोला, नाही गं बाई तू लय चांगलं काम करते, असंच उभी राहा, आम्ही बी तुझ्या पाठीशी. भले आपण काही देती नाही ना तिला, पण कमीत कमी बोलण्याचा आधार तर द्या. आणि तोही होत नसन तर कमी बोलू तरी नका, तोंडाला बोळा ठेवून गप्प बसा. तुम्ही तुमच्या घरी आणि ती बिचारी तिच्या घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.